यावेळी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनची कार्यपद्धती तसेच विविध शस्त्रांची माहिती देण्यात आली। पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर व पोलीस कॉन्स्टेबल मदन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत माहिती दिली। तसेच अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पोलिसांच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी जागरूकता वाढली। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। मला आता वाटतंय की तुम्ही सावित्रीबाई शाळेतून आलात। तर मला एक सांगा मित्रांनो, आपल्याला आज पोलीस स्टेशनला बोलवण्यामागचं कारण काय तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाचा विषय तोच असतो की आपण कोणतंही काम करतो तर ते कशासाठी करतो, कोणासाठी करतो हे आपल्याला समजलं पाहिजे। ते सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला ते सांगतो की महाराष्ट्र पोलिसांतर्फे महाराष्ट्र पोलीस रायझिंग सप्ताह आयोजित केला जातो 7 दिवसाचा। रायझिंग म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची प्रतिमा उंचावणे, त्यासाठी म्हणजेच महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने एक 7 दिवसाचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी करतो। जसं की शाळेतल्या मुलांना पोलीस स्टेशनला बोलून पोलीस स्टेशनच्या कामकाजाची, तिथल्या विविध शाखेची माहिती देणं, कोणाचं कामकाज काय आहे या संबंधित माहिती देणं, याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपण 2 शाळांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं। आणि त्यापैकी तुमची एक शाळा, तुम्ही स्वतःला नशिबान समजा की हे सगळं तुम्हाला आज शाळेतल्या वयात असताना बघायला मिळते। त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवून घ्या। आला किती मुलांना भीती वाटली हात वर करा। कोणाला भीती वाटली पोलीस स्टेशनला यायला, किंवा कोणाला पोलीस स्टेशनला यायला भीती वाटते? बऱ्याच मुलांना वाटते। माझा उद्देशच तो आहे की पोलिसाबद्दल सर्वसामान्य जनतेला वाटणारी भीती या कार्यक्रमातून कमी करायची आहे। जसं की पोलीस जरी वर्दीमध्ये असला तरी तो एक सर्वसामान्य माणूसच आहे। जसा सर्वसामान्य माणूस पोलिसाकडे बघताना काहीतरी त्याची जबाबदारी निश्चित करतो की त्यांना पोलिसांकडून अपेक्षा असतात की पोलिसांना असं केलं पाहिजे, भांडणं झाले तरी पोलिसांनाच जायला पाहिजे, जाळ लागलं तरी पोलिसांनाच जायला पाहिजे, नवरा बायकोची भांडणं झाली तरी पोलिसांनीच जायला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं पोलिसांची जबाबदारी आहे तशी सर्वसामान्य नागरिकांची देखील काही जबाबदारी ठरवलेली आहे संविधानानं। ही जबाबदारी तुम्ही तुमच्या लक्षात घेतली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये ह्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांना त्यांचं काम चांगल्या पारदर्शकपणे पार पाडण्याकरिता याची मदत होऊ शकते। या सर्व कार्यक्रमाचं आयोजन या सप्ताहामध्ये केलं जातं आणि त्या सप्ताहाचाच एक भाग म्हणून आज आपल्याला पोलीस स्टेशन अंबड या ठिकाणी बोलवलं गेलेलं आहे। आता तुम्ही सगळ्यात सुरुवातीला जे पोलीस स्टेशन बघितलं, तर पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही काय काय बघितलं? आता कोणतीही शाखा असली तर त्या शाखेला एक प्रमुख असतो। तसं या पोलीस स्टेशनचा प्रमुख म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर तुम्ही फक्त बघितलं, या गोष्टीचा सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे की आता जसे की नगर परिषद असेल त्याचा एक प्रमुख असतो, कलेक्टर ऑफिस असेल त्याचा एक प्रमुख असतो, तुमची शाळा असेल त्याचा एक प्रमुख असतो। शाळेचा प्रमुख कोण? मुख्याध्यापक। तसाच पोलीस स्टेशनचा प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक हे पद शासनाने ठरवलेलं आहे। तर आपल्या अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोण आहेत? सिंगम संतोष घोडके। कोणतीही माहिती या ठिकाणी संकलित केलेली नाही, तर आपल्या अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून संतोष घोडके साहेब सध्या या ठिकाणी कार्यरत आहेत। अशा विविध शाखा या पोलीस स्टेशनमध्ये काम करतात। सगळ्यात सुरुवातीला तुम्ही बघितलं, या साईडला एक लॉकअप बनवून ठेवलेला आहे। सुरुवातीला साहेबांनी सांगितलं होतं जास्त पॉप करणार, त्याला पॉप हँडल मारणार म्हणजे याच्यामध्ये काय होतं, राऊंड मॅगझिन आहे काय बघ चेंबरमध्ये आणि या ठिकाणी फायर हे ठिकाणी फायर केलं आणि गोळी पण बाहेर पडेल। एक प्रकारची गॅस गनच आहे। हिच्यामधून आपण हिला मॅगझिन वगैरे नसते, हिला खालूनच ही जी असते ना, ही सिलेंडर हीच मॅगझिनचं काम करते। हिला इथं खालून राऊंड भरावं लागतं। याचा राऊंड ह्या राऊंडपेक्षा थोडासा मोठा असतो।
ते एका राऊंडमध्ये कमीत कमी 100 ते 150 एक बारीक 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 असे छर्रे असतात. ते छर्रे हिच्यातून जेव्हा फायर केला जातो, हिचा उद्देश एकच असतो, दंगा वगैरे ज्या ठिकाणी दंगा वगैरे जास्त मॉब एका ठिकाणी जमा झाला, तो मॉब पाळवण्यासाठी किंवा त्यांना थोडं किरकोळ प्रमाणात जखमी करण्यासाठी या 12 बोर गॅस गनचा वापर करण्यात येतो. यामधून ज्यावेळेस राऊंड फायर केला जातो, त्या एका राऊंडमध्ये एक 100 ते 150 छर्रे असतात आणि ते समोर गेल्यानंतर ते असे पसरट स्वरूपात जातात. म्हणजे ते एका छर्ऱ्यामुळं कमीत कमी 15 ते 20 लोक एका वेळेस जखमी होऊ शकतात. त्याचे छर्रे जर लागले तर ते एकदम काळा डाग किंवा मग जास्त जर जवळून जर लागले तर ते शरीरात सुद्धा घुसू शकतात आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणाची जखम निर्माण होतो. त्याचा मुख्य उद्देश असतो जमावाला पांगवण्यासाठी. त्याच्यातून कोणाचाही जीव घेण्याचा वगैरे असा उद्देश नसतो, फक्त जमावाला पांगवण्यासाठी याचा वापर केला जातो. हे त्यातले राऊंड असतात ते आणि मोठी झाली आणि छोटी, हे सगळं तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असेल. आता अभ्यास चांगला करायचा, चांगले अधिकारी व्हायचं, मग तुम्हाला हे सगळं वापरायला मिळतं. किंवा याचा वापर चुकीच्या लोकांवर करायचा असतो कधी. पोलीस तर ब्रीदवाक्यच आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. म्हणजे चांगल्या लोकांचं हे संरक्षण करणे आणि वाईट लोकांचा नाश करणे, त्या ब्रीदवाक्याप्रमाणे काम चालतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला कुठेही काही जरी अडचण आली किंवा तुम्ही काही जरी कुठं जरी काय झालं, तुम्ही जरी लहान असाल आणि तुमच्या नात्यात म्हणा किंवा कुठं काय झालं, तुमच्या घरात चोरी झाली, तुमच्या नात्यात भांडणं झाले, तुम्हाला बाहेरून कोणीतरी आलं, तुमच्या घरी येऊन भांडणं केलं, आईला शिवाय दिल्या, तर तुमच्या तोंडातून सरळपणे नाव निघते, जा पोलिसांना तक्रार करा. कारण तुम्हाला काय की कुठं काही जरी चुकीची घटना घडली तर पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस आहेत की जे आपल्याला मदत करतील. हे तिथं आहे. याच्यासाठी तुम्हाला हे वर्किंग कसं चालतं, काम कसं चालतं, सुरुवात आल्यापासून तिथे तक्रार देणे, त्याची FIR दाखल करायचे, आरोपी अटक करायचे, त्याचा तपास, त्याचं त्यानंतर कोर्टामध्ये चार्जशीट आणि कोर्टात ते गेल्याच्या नंतर ते केस चालते. मग त्यात कोर्ट शेवटी ठरवतं गुन्हेगार आहे का नाही, मग त्यानंतर शिक्षा. हे सगळं तुम्ही हे पिक्चरमध्येच बघितलं असेल. तर हे इथं प्रत्यक्षात कसं असतं आणि कसं चालतं हे सांगण्यासाठी आणि तुम्हाला त्याची माहिती देण्यासाठी आज तुम्हाला इथं बोलवलं होतं. त्यातल्या त्यात तुम्हाला योगानं आरोपी जेलमध्ये आरोपी पण आहेत, त्यामुळं चुकीचं काही केलं तर ते असं जेलमध्ये बसावं लागतं. अंधारी कोठडी म्हणतो ना आपण, ते पिक्चरमध्ये सगळं तसं असतं. इथं आतमध्ये सगळं टॉयलेट बाथरूम आतमध्येच असतं, तशाच परिस्थितीत तिथं राहावं लागतं. बाकी जेवणाची वगैरे सगळी सोय असते काय. आणि बाकी सगळ्या गोष्टी तशा पिक्चरमध्ये दाखवल्या तशा कसं घडतात थोड्याफार, त्या काय सांगण्यासारख्या नाहीत त्या. त्यामुळे चुकीचं काम काय करायचं नाही, चांगल्या गोष्टी करायच्या. कधी आयुष्य एकदा झालेलं असतं. आयुष्य जगताना संघर्ष असतो, पण तो चांगला करायचा. कुणाला आपल्यामुळे कुणाला त्रास होता कामा नाही किंवा आपल्या हातून काय चुकीचं काय घडता कामा नाही. किंवा आपल्या मित्रपरिवार असेल, आपले नातेवाईक आहेत, आपले घरचे आपले इष्ट, यांना जेवढं शक्य आहे तेवढं चांगल्या गोष्टी सांगा. कारण काय चांगल्या गोष्टीतून जग घडतं आणि तुम्ही उद्याचं भविष्य आहात. त्यामुळं तुम्हाला या निमित्ताने एकच सांगतो की आपण काय बघा, प्रत्येक जण इथे सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं आहे. फक्त तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, अभ्यास करणं आणि आपल्याला कसं मोठं सरकारी नोकरी म्हणा, बिझनेस म्हणा, काय जे काय चांगलं करता येईल हे चांगलं कसं आपल्याला घडायचं हे तुम्हाला शिकावं लागेल. कारण आता बरेच जण काय मोबाईलमध्ये बरेच जण असतात, मोबाईलचा वापर आता काही चांगला आहे काही वाईट आहे. त्यापासून त्या मोबाईलचा वापर करत असताना तुम्ही चांगल्या त्यातल्या गोष्टी घ्या, नाहीतर आता ते हे पण फ्री कुठला गेम खेळतात गेम मध्ये सगळे अभ्यासाचे राग